तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्टार्टिंगला VPN कनेक्ट करून घ्या. त्यानंतर CapCut ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. न्यू प्रोजेक्ट आयकन त्याच्यावर क्लिक करा. मॉडेलची इमेज इथे सिलेक्ट करून घ्या. तर अशा पण एक मॉडेलची इमेज मी सिलेक्ट केला आहे. ज्यांच्या कोणाकडे एक मॉडेलची इमेज असेल त्यांनी एक वर एडिट करा. ज्यांच्याकडे दोन असेल तर त्यांना मी पुढं सांगतोच. तर या पद्धतीने एक मॉडेलची इमेज सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता खाली तुम्हाला एक रेटेचं ऑप्शन भेटेल. तिथं जा, साईज 9.16 सिलेक्ट करून इथे येस म्हणा. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला ॲड व्हिडिओचं ऑप्शन भेटेल. तिथं जा, पहिलं ऑप्शन मध्ये साऊंड, तुम्ही तुम्हाला जे सॉन्ग दिले ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. तर अशाप्रमाणे आपण घेतलं एक सॉन्ग. मॉडेलची इमेज क्लिक करा, त्याला सॉन्गपर्यंत घेऊन टाका. अशा पद्धतीने हा जो पुढचा पार्ट आहे CapCutचा, त्याच्यावर क्लिक करून त्याला डिलीट करून टाका. आता बघू शकता परत मॉडेलची इमेज क्लिक करा. खाली भरपूर ऑप्शन भेटेल, स्क्रोल डाऊन करा. एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल. बेसिकमध्ये या, स्केलवर जा. तिथून तुमचा फोटो इथं सेट करा मीडियमला. अशा पद्धतीने सेट केल्यानंतर इथं येस म्हणतो. एवढं केल्यानंतर बघू शकता, एवढं केल्यानंतर फायनल तुमचा फोटो आणि व्हिडिओ इथं सॉन्ग आणि रेडी झालं आहे. आता बीट आणि इफेक्ट सर्व कशी केला तुम्हाला सर्व सांगून देतो. तर आता बघू शकता स्टार्टिंगला तुम्हाला काय करायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर बेसिकमध्ये या. खाली बेसिकमध्ये आल्यानंतर स्केलवर जा. तर बघू शकता, तर आता बघू शकता इथं आपला फोटो ऑलरेडी होता. तो माझा आता 148 साईज स्केलवरची. तर ते मी ते लक्षात ठेवतो. ते 148 तिला मी ते झूम करून टाकतो. या पद्धतीने मी ठेवतो इथं 180. अशा पद्धतीने इथं 180 केल्यानंतर इथं की मारतो. की मारल्यानंतर डायरेक्ट पुढे आपण झालो सर्व बॅक. परत त्याच मॉडेलची इमेज क्लिक करा, म्हणजे आपल्याला त्याच्या कंप्लीट लास्टला. परत बेसिकमध्ये या. बेसिकमध्ये आल्यानंतर परत की मारा आणि जी साईज होती माझी 148, तर तिला मी घेतोय सिलेक्ट करून. अशा पद्धतीने ते यस म्हणतो. तर बघू शकता या पद्धतीने आपल्या एक दिसून जाईल. तर आता बघू शकता पहिला जो मॉडेलची इमेज आहे त्याला 5 सेकंदापर्यंत ठेवायचं. ज्यांच्या कोणाकडे 2 इमेज असतील, ज्यांच्याकडे नसेल तर तीन डायरेक्ट लास्टपर्यंत तो आहे तसं ठेवायचा. फक्त ज्यांच्याकडे 2 इमेज असेल त्यांनी या पद्धतीने 5 सेकंदावर तो फोटो मॉडेलची इमेज क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला बघू शकता इथं कट करण्याचा स्प्लाइट नावाचा ऑप्शन आहे. पुढचा पार्ट तुम्ही डिलीट करून टाका त्याच्यावर क्लिक करून. असं तुम्हाला घ्यायचं फक्त 5 सेकंदपर्यंत करून. या पद्धतीने तेवढं केल्यानंतर जो पुढच्या मॉडेलची इमेज आहे ते तुम्ही या पद्धतीने इथं तुम्हाला एक ॲड करण्यासाठी एक प्लसचा आयकन भेटेल पुढं. तिथून तुम्ही तो इमेज ॲड करू शकता या पद्धतीने. तर बघू शकता अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर आता बघू शकता इफेक्टमध्ये या. तर इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये यायचं. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर तर बघू शकता अशा पद्धतीने केल्यानंतर इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता स्किन नावाचा इफेक्ट आहे, त्याला सिलेक्ट करून इथे येस म्हणा. त्याला सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता त्याला आपल्याला ठेवायचं ते म्हणजे इथं 4 सेकंदपर्यंत. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर परत बॉडी इफेक्टमध्ये जा. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रोक नावाचा भेटेल, स्ट्रीमर स्ट्रोक नावाचा इफेक्ट. त्याला सिलेक्ट करून त्याला सुद्धा येस म्हणा. त्याला सुद्धा एवढ्या पार्टमध्ये आपल्याला ठेवायचं ते म्हणजे इथे 4 सेकंदपर्यंत. अशा मध्ये ठेवल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. तिथून डायमंड झूम नावाचा इफेक्ट सिलेक्ट करा. अशापर्यंत त्याला सुद्धा ॲड करता आपल्याला ती एवढं पार्टपर्यंत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा. खाली जी इंटेन्सिटी आहे ती पूर्ण 100 कोण टाकून ते येस मान. अशा पण केल्यानंतर तुम्हाला इथे 4 सेकंदवरच्या व्हाईट बीटो, त्या व्हाईट बीटो क्लिक करा. तुम्हाला बीट सांगतो पहिले. 4 सेकंदवर आपलं पहिले बीट आहे. 4 सेकंदवर आल्यानंतर तुमच्या मॉडेलची इमेजवर क्लिक करा. बीट लावण्यासाठी तुम्हाला 1 नंबरचा स्प्लाइट नावाचा ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा. तर पहिलं बीट आपलं आहे 4 सेकंद. 2 नंबरचं बीट आपलं 5 सेकंद. 3 नंबरचं बीट 6 सेकंद प्लेच्या खाली. 4 नंबरचं बीट आपलं 8 सेकंद. 5 नंबरचं बीट म्हणजे प्लेच्या खाली डॉट. 6 नंबरचं बीट आपलं 9 सेकंद. 7 नंबरचं बीट 10 सेकंद. 8 नंबरचं बीट 12 सेकंद. 9 नंबरचं बीट 15 सेकंद. या पद्धतीने व्हिडिओच्या लास्टचं बीट म्हणजे आपलं 15 सेकंद. तर पहिल्या बीट या 4 सेकंदवर व्हाईट बीटो क्लिक करा. तिथं तुम्हाला पुल आउट ऑल इफेक्ट सिलेक्ट करून इथे येस मानायचं. अशा पद्धतीने परत पुढच्या व्हाईट बीटो क्लिक करून त्याला सुद्धा पुल आउट लावून टाकायचा. साईज एकदम फुल ठेवून इथे येस माना. अशा पण केल्यानंतर
त्या मॉडेलची इमेज क्लिक करा, 5 सेकंदवरच्या ॲनिमेशनमध्ये जा. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये या. इथं तुम्हाला लावायचं स्लाईड अँड वेव्ह नावाचा इफेक्ट, साईज फुल ठेवून इथे यस म्हणा. अशा पद्धतीने एवढं केल्यानंतर इथं बघू शकता. एवढं केल्यानंतर तुम्हाला इथं बॉडी फिटमध्ये यायचं. इथं गेल्यानंतर फिगर ग्लेअर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून इथे यस म्हणा. त्याला सुद्धा आपल्याला स्टार्टिंगपासून तर एवढं पार्टमध्ये ॲड करायचं. अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा. ॲडजस्टमध्ये गेल्यानंतर तिची इंटेन्सिटी आहे ती पूर्ण कमी करून टाका. अशा म्हणजे 0 ठेवा. अशामध्ये तुम्ही कलर चेंज करू शकता. या पद्धतीने ती यस म्हणतो. एवढं केल्यानंतर परत तुम्हाला जायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं स्लाईड नावाचा ऑप्शन भेटेल. या पद्धतीने इथे गेल्यानंतर मिररची स्किन नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून ते यस म्हणा. त्याला स्टार्टिंगपासून तेवढा पार्टमध्ये ॲड करून घ्या. अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा. फिल्टर 0 करून टाका. व्हर्टिकल तुमच्या हिशोबाने ते सेट करा मॉडेलची इमेजनुसार आणि ते यस म्हणून सिलेक्ट केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जा. ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट भेटेल. नाही भेटला वर सर्च करा, 100% भेटणार. त्याला सुद्धा घेतलं मी सिलेक्ट करून. शेकला सिलेक्ट केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा. त्याची स्पीड आहे 10 ठेवा आणि इंटेन्सिटी सुद्धा 10 ठेवा. अशा पद्धतीने एवढं ठेवल्यानंतर तुम्हाला इथं डायरेक्ट इथं 8 सेकंदवरच्या मॉडेलची इमेज होईल. त्या इमेजवर क्लिक करा. ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये आहे तिथं लावा तुम्हाला पेंडुलम 1. त्या पुढची इमेज लावता पेंडुलम 2. त्याच्या पुढची इमेजला लावायचं झूम 1. या पद्धतीने ते यस म्हणा. परत डायरेक्ट येतं 10 सेकंदवर. परत 10 सेकंद राहिल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जा. कॉम्बोमध्ये या. तिथं लावा तुम्हाला पेंडुलम 1. त्या पुढची इमेज लावायचा पेंडुलम 2. डायरेक्ट येते तुम्हाला 15 सेकंदवरची इमेज होती. तिथं लावायचं वेव्ह अँड स्लाईड. या पद्धतीने बघू शकता. व्हिडिओच्या लास्टला हा इफेक्ट आहे आपला. तर तुम्हाला ॲनिमेशन मी सर्व सांगून दिले. तर आता इफेक्ट सांगतो सर्व. आता आपल्याला यायचं ते म्हणजे डायरेक्ट इथं इथे तुम्हाला आता इथं बघू शकता. या पद्धतीने इथं 8 सेकंद आल्यानंतर बॉडी फिटमध्ये जा. हा इफेक्ट सिलेक्ट करून त्याला ॲड करायचा फक्त आपल्याला इथपर्यंत. अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करून ॲडजस्टमध्ये जा. तिथून तुम्ही व्हर्टिकल कलर चेंज करू शकता, साईज कमी जास्त करू शकता. एवढं केल्यानंतर डायरेक्ट आहे तुम्हाला 10 सेकंदवर बॉडी फिटमध्ये जा. तिथं लावा तुम्हाला टेक्नॉलॉजी 2. या पद्धतीने त्याला सुद्धा आपल्याला एवढा पार्टमध्ये सिलेक्ट करून घ्या. अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट आहे तुम्हाला 13 सेकंदवर बॉडी फिटमध्ये जाऊन तिथं फिगर ग्लेअर नावाचा इफेक्ट लावून टाका. या पद्धतीने एवढं झाल्यानंतर डायरेक्ट आहे तुम्हाला 15 सेकंदवर झाल्यानंतर बॉडी फिटमध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट लावायचा आहे. हा इफेक्ट लावायचा त्याला स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत ॲड करून घ्या. एवढं केल्यानंतर फायनल व्हिडिओ रेडी झाला आहे. वर सेटिंगमध्ये फ्रेम रेट 60 करा, कोडेट हाय करा. डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.